नाही तोच फळा काळा, जिथे जपली होती स्वप्ने तीच माझी प्रिय शाळा, तीच माझी प्रिय शाळा. आई वडील तुम्हाला घरी संगोपन करतात, संस्कार करतात, त्याचबरोबर खूप महत्त्वाचा वाटा असतो शाळेचा. शाळा ही तुम्हाला घडवत असते, शिकवत असते. आयुष्यात काही गोष्टी करत असताना आई बापाला कधी विसरू नका, आई वडिलांना विसरू नका. इथे सर्व विद्यार्थ्यांसाठी जेवणाची सोय केलेली आहे शाळेत. हे सर्व विद्यार्थी ज्यांनी आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नमस्कार मित्रांनो, सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये मी वसंत माळकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्र हो, मी आज आलो आहे आमच्या शाळेमध्ये आज दिनांक 28/3/2026 रोजी माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन ठेवण्यात आलेले आहे शाळेतर्फे. आणि या स्नेहसंमेलनासाठी मी आमच्या शाळेमध्ये आलेलो आहे. सर्व वर्गमित्र या निमित्ताने आम्ही भेटणार आहोत. तर माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे स्नेहसंमेलन पाहणार आहात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आमचे तहसीलदार सर हे आता सर्व माजी विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे रांगेत उभं करत आहेत. त्यांच्या या शब्दांनी आम्हाला लहानपणीची आठवण झालेली आहे. सगळे साधनमध्ये आहेत. एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. जय जय. एक साथ राज्यगीत सुरू कर. Asmana, Sultani.
जय. कारण आज आपण परत एकदा शाळेत आलो. फक्त तसं राहिलं होते म्हणजे शाळा आपल्या मनाच्या किती जवळची आहे ते लक्षात घ्या. तुकाराम महाराज म्हणून गेले, एक अभंग आहे लोकप्रिय, सगळ्यांना माहिती असेल. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावते रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. हा अंकुशाचा मार आपण रोज रोज खात असतो. खातात ना सगळे. याचा अभंग, या अभंगाचा अर्थ आपल्याला लहानपणी नाही समजला, पण आता वेळोवेळी समजतोय. बरोबर आहे की नाही? आवाज कमी येतोय. हो, एवढं हळू का आहे? हो, आता आपण सगळे शाळेत आलो, सगळे एकमेकांना ओळखतो, पण आपली शाळेनंतर काही 18 वर्षानंतर, काही 20 वर्षानंतर आपण भेटणार आहोत, तर आपली एक नवीन ओळखही निर्माण झालेली आहे. तर आपण आता सगळ्यांनी स्वपरिचय करून द्यायचा आहे, म्हणजे स्वतःची ओळख. आपलं नाव, आपली बॅच नंबर, तुम्ही काय करता हे ऑप्शनल, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. शाळेमुळे तुमच्या जीवनात काय प्रगती झाली ते सांगा. हे सगळं ऑप्शनल आहे, पण नाव आणि बॅच नंबर कंपल्सरी आहे. शाळेने खरंच म्हणजे एक मोलाचं त्याचं योगदान असतं शाळेचं आपल्या जीवनामध्ये. खास करून तहसीलदार सर यांच्यामुळे जी शिस्तप्रियता लागली आहे आम्हाला, वक्तशीरपणा. मी ॲक्युरेटली 7:25 इथे पोहोचली होती. त्याचं योगदान म्हणजे आपल्या तहसीलदार सरांचंच ते योगदान आहे. आणि देवकर सरांचा जो सामंजस्यपणा आहे, सगळ्यांना समजून घेण्याची जी वृत्ती आहे, ती मला वाटतं मी त्याच्याकडून शिकलेले आहे. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत ज्या शाळेमुळे परत एकदा जाग्या झाल्या. मी अनुराधा अण्णासाहेब दावणे, मी 2000च्या बॅचमध्ये आहे. माझं नाव चांदनी सुधाकर ठाकरे आहे. मी 2011ची बॅच आहे. कविता आवडे 2008ची बॅच आहे. माझं नाव श्रद्धा प्रकाश इंगळे, मी 2008ची बॅच आहे. माझे नाव प्रियंका मस्के 2008ची बॅच. माझं नाव प्रणिता डिमाड आहे, मी आजोबा सेवून काम करते. माझं नाव संध्या भालेराव, मी 1998ची बॅच आहे. सध्या स्कूलमध्ये खूप छान. तुम्ही जर स्टेज जवळ या ना. 98ची बॅच. माझं नाव मेघा मोरे, मी 2012ची बॅच. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव दीक्षा राजेंद्र दिवे, मी 2012ची बॅच. शाळेपासून मला खूप काही, आज शाळेला येण्यासाठी मला इतकी उत्सुकता होती की आज सगळे विद्यार्थी भेटणार आणि माझ्या वर्गातले जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांना भेटून मला खूप चांगलं वाटतंय, भारी वाटतंय. आणि आपल्यालाच माहित असतं की लहानपणी आपले मित्र कसे असतात, त्यांच्या खोडी काय असतात, त्यांच्या चिड काय असती, ते आज बोलून मला इतकी मजा येते. थँक्यू सो मच आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या शाळेमध्ये. मजा येते आमच्या मॉनिटरची खेच. आणि जे झालेत स्टुडंट त्यांच्याबद्दल ऐकायला पण मजा वाटते. त्यात सिनियर्स एवढे प्रेझेंट आहेत ना, भारी वाटते. ज्युनियरपेक्षा सिनियर्सला बघणं ना खूप प्राऊड फील होतंय की बाबा ते लोक एवढा वेळ काढून इथे येत आहेत. थँक्यू. माझं नाव शीतल मारुती लाखवणे, मी 2019ची बॅच आहे. मी सध्या माझं नाव अपर्णा जाधव आहे. हॅलो, मी बालाजी कांबळे 2005. 2006ची बॅच. मी नवी मुंबई महानगरपालिका ग्रंथालय विभागामध्ये क्लर्क म्हणून काम करते.
शाळेमध्ये पालन करावं. तुम्ही मोठ्याने बोलला तर बाकीचे आपल्याला प्रश्न होते का? नमस्कार, मी प्रकाश इंद्रा दळवी, 2010ची बॅच आणि माझं स्वतःचं वर्कशॉप आहे. थँक्यू. नमस्कार, मी गौरव पांडुरंग गोरे, 2010ची बॅच आणि बोलायचं सुपर फॉर्ममध्ये कामाला आहे. तसंच आमचं नशीब आहे, आमची शाळा पण आम्हाला जवळ भेटली आणि जॉबही जवळ भेटला. धन्यवाद. मी महेश कांबळे, 2010ची बॅच. वस्त 2010ची बॅच. नमस्कार, मी राजेश भालेराव, 1999ची बॅच आहे आमची आणि आज सर्वांना पण खूप आनंद होतोय. काकडे मॅडम असतील, तहसीलदार सर असतील, देवकर सर असतील, नवीन टीचर्स असतील, आपल्या सर्वांना घडवण्यामागे यांचा खूप मोठा हात आहे. त्यामुळे एकदा जोरदार क्लॅप झाला पाहिजे सर्व शिक्षकांसाठी. थँक्यू. सोनाली वटकर, मी 2008ची बॅच आहे आणि माझं आता स्वतःचं एक फॅमिली सलून आहे. आज तुम्हाला इथे गर्ल्स आणि बॉईज बोलणार आहेत, त्यामुळे त्याचा आस्वाद घ्या पूर्णपणे, जरी तुम्ही 30 क्रॉस केले. कोणाचा स्वपरिचय बाकी आहे का? बाकी व्हॉलंटियर सगळ्यांनी स्टेजकडे या, आपला स्वपरिचय बाकी आहे. मी रुपाली विठ्ठल देशवाळ, 2008ची बॅच. मी सध्या ॲज अ स्टाफ नर्स म्हणून सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये काम करत आहे. मी स्मिता बाळकृष्ण वटकर आणि मी माझा आता एक स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे. इथे सगळ्या शिक्षकांना भेटून खूप आनंद झाला आणि हा दिवस खूप वर्षापासून आम्ही वाट बघतोय की लवकरात लवकर यावा आणि तो आज आला फायनली. आणि त्याची सगळी तयारी आम्ही करतोय सगळेजण मिळून. याचा खरंच खूप आनंद होतोय. मगाशी राष्ट्रगीत चालू असताना डोळ्यात पाणी येत होतं. जुन्या आठवणी असं वाटलं होतं की पुन्हा असते जगतोय आणि हे सगळं काही आमच्या शिक्षकांमुळे आहे. आणि आज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जे काही करतोय, घडतोय किंवा सावरतोय स्वतःला, जे काही असेल ते फक्त या सगळ्या शिक्षकांमुळे आहे. यांनी आम्हाला आयुष्यात जगण्याचा मार्ग दिला, अनुभवातून गोष्टी सांगितल्या. मी खरंच खूप खुश आहे आणि यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते की आज आम्हाला इथे बोलवलं आणि ह्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. थँक्यू. मैत्रीच्या या अंगणात आठवणींचा सडा पडला. आज पुन्हा एकदा बालपणाचा तो सुगंध दरवळला. प्रबोधनकार विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात मनापासून स्वागत आहे ज्यांनी हा सोहळा सजवला. पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतंय, आपण कितीही मोठे झालेलो असलो तरी. तर आता तुम्हाला उत्सुकता आहे का आपल्या वर्गाला भेट देण्याची? आपण पुन्हा एकदा त्या आठवणी रिक्रिएट करण्यासाठी आपापल्या बॅचनुसार एका वर्गात बसायचं आहे. एकूण शाळेचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचा आस्वाद घेण्यासाठी रांगेत एका हाताचा अंतर ठेवून सगळ्यांनी शाळेत जायचं आहे. हाय करत जाऊ सर्वांनी. हे वरती बघा हाय करत जाऊ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हाय 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 हाय. हे सगळ्यांनी वरती 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 इकडे इकडे इकडे. अरे व्हेरी गुड. आणि जसे 2009 बॅचचे आगमन इकडे 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 वरती वरती कल्पना. वरती व्हेरी गुड, व्हेरी गुड.
वरती बघा. सुरुवातीला 1996-97 पासून ते 2026 पर्यंतचे मुलं पुढे आपल्या अब्दुल साहेबांना येणार आहेत. दोघा रांगेमध्ये उभं राहताना 96 दुसऱ्या बाजूला 97 दुसऱ्या बाजूला 98 99 या रांगेमध्ये उभे राहतील आणि त्यांचे आमचे देवकर सर हे सर्व विद्यार्थ्यांना इथे संबोधित करताना आपण पाहत आहात. आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हा एक अनोखा उपक्रम आपण पहिल्यांदा करतोय. सर्व बॅचेस आपण एकदाच या ठिकाणी बोलवलेल्या आहेत आणि यामुळे सर्व मुलांना एकमेकांचा परिचय होईल, एकमेकांचे चेहरे बघता येतील, ओळखता येतील, एकमेकांचे अनुभव शेअर करता येतील आणि जर कोणी काही चांगल्या पोस्टला असतील तर ते इतर मुलांना सुद्धा सहकार्य करून आपल्याबरोबर ते चांगल्या कामाला लावतील. आम्ही लहान असताना सरांनी आम्हाला ह्या टाळ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी शिकवलेल्या, ज्या आता आठवणी पुन्हा ताज्या झालेल्या आहेत. पाहुण्यांचं स्वागत आम्ही अशा ह्या टाळ्या वाजवून करायचो, ज्या टाळ्या वाजवायला आम्हाला तहसीलदार सरांनी शिकवलेल्या. त्याची तयारी आम्ही पुन्हा एकदा या 20-25 वर्षानंतर पुन्हा साहेबांचं स्वागत करण्यासाठी टाळ्या वाजवण्याची ही तयारी करत आहोत. आपण पाहू शकता सर्व माजी विद्यार्थी इथे उपस्थित आहेत या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी. आमच्या विभागाचे स्थानिक नगरसेवक इथे आमच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपण पाहू शकता शाळेचे माजी विद्यार्थी आणि माझे मित्र हे सध्या गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. आपण पाहू शकता. आमच्या शाळेचे संस्थापकीय अध्यक्ष श्री विजय चौगुले साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. थोडंसं सर्व विद्यार्थी हे बॅच प्रत्येक वर्षाप्रमाणे इथे लाईनीत उभे आहेत.
शिक्षिका सन्माननीय पिल्ले मॅडम, त्यानंतर सन्माननीय शिंदे मॅडम, या सर्व उपस्थित मान्यवरांचं प्रबोधन कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आणि सर्व मान्यवरांना अशी विनंती की या ठिकाणी वेलकम सॉन्ग पहिल्याने सादर केलं जाणार आहे. घर मंदिर से नहीं वो कम, तुम रख दो जहाँ पे कदम। घर मंदिर से नहीं वो कम, तुम रख दो जहाँ पे कदम। सारी दुनिया बिछाएगी फूल, दिल अपना बिछाएंगे हम। सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. ममित साहेब, आपण लवकर व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. अशा कर्तृत्वाने आणि मनाने मोठा असलेले आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री विजयजी चौगुले साहेब यांचा सत्कार करण्यासाठी श्री राजेश भालेराव बॅच 1998 यांना मी विनंती करते की सर्व माजी विद्यार्थ्यांकडून त्यांनी साहेबांचं स्वागत करायचं आहे. आमच्या शाळेचे 1998च्या माजी विद्यार्थी विद्यार्थी आमच्या शाळेचे आपल्या संस्थापकीय विद्यालयाचे अध्यक्ष संस्थापकीय विजय अध्यक्ष चौगुले माननीय यांचे चौगुले स्वागत साहेब करताना आपण पाहत आहात. यांचं भालेराव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत होते. सर्व माझ्या विद्यार्थ्यांनी पुण्याची एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद. चांदणी चौगुले मॅडम
यांचं स्वागत कविता पाईकराव या 2008च्या माजी विद्यार्थिनी करतील असं मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात मी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. माननीय नगरसेवक श्री ममित चौगुलेजी यांचे स्वागत करण्यासाठी शरद आवटे बॅच नंबर 2003 यांना मी विनंती करते की त्यांनी समोर येऊन सरांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. माजी नगरसेवक बहादूरजी बेस्ट यांचं स्वागत वांगी देशवाळ यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. उपस्थित मान्यवरांचं शुभांगी देशवाळ पुष्पगुच्छेतून स्वागत करेल. रुपाली सन्माननीय पांडुरंग गोरे यांचं पुष्पगुच्छ स्वागत करेल. त्या वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथे उपस्थित राहिले आहेत. सगळ्यांनी जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. इकडे इकडे धन्यवाद मॅडम. शाळा म्हणजे एक बगीचा आहे आणि आपण सर्व विद्यार्थी म्हणजे त्या बागेतली लहान लहान रोपटे आहोत जी आता थोडीशी मोठी झालेली आहोत. तर शाळेचा यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असतो. या शाळेचं आपल्या मनातलं शाळेबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी रोहिणी वाघमारे बॅच क्रमांक 2000 यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपल्या शाळेचे संस्थापक माननीय श्री विजय चौगुले सर, शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय ठाकरे मॅडम आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सगळे सहकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळ्यांना माझा मानाचा प्रेमाचा नमस्कार. शाळा म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, शाळा म्हणजे सगळ्याच्या प्रेमाचा विषय. कारण की आपण कॉलेज असू कुठेही असू, जे आपल्याला सर्वात प्रथम जी आपल्याला देणगी देत असते ती शाळा असते. आणि याच शाळेमध्ये आज 28 मार्च 2026 रोजी आपण 1998च्या बॅच पासूनचा 2020 पर्यंतचे विद्यार्थी एकत्र झालेलो आहोत आणि हे सगळं आपल्या शाळेने आपल्यासाठी घडून आणलेलं आहे. तर खरंच खूप हा सगळ्यांसाठी भावूक होण्याचा क्षण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, आपल्या शाळेची जी पहिली बॅच होती ती मार्च 1998 ची होती आणि आता रिसेंटली जी बॅच आहे ती मार्च 2026 ची आहे. 29 बॅच पास आउट झालेला आहे. तर खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि मला असं वाटतंय सगळे थकलेले आहेत, सगळ्यांना घाम येतोय, मान्यवरांनाही जायची घाई आहे. तर मी माझ्या मनोगताचा शेवट एका छानशा कवितेने करेल आणि नक्कीच तुम्हाला ती आवडेल अशी आशा. पुन्हा एकदा त्याच वाटेवर पाऊलाच वळले आहे. वळलंय ना? पुन्हा एकदा त्याच वाटेवर पाऊलाच वळले आहे. हरवले ते बालपण पुन्हा डोळ्यात तरले आहे. तोच कट्टा तेच मैदान आणि तोच फळा काळा, तोच कट्टा तेच मैदान आणि तोच फळा काळा. जिथे जपली होती स्वप्ने तीच माझी प्रिय शाळा, तीच माझी प्रिय शाळा.
कधी सुटला हात सवंगड्यांचा, कधी सुटला हात सवंगड्यांचा, कधी सुटले ते वर्ग, कधी सुटला हात सवंगड्यांचा, कधी सुटले ते वर्ग, पण आजही आठवतो तो मैत्रीचा अनमोल स्वर्ग, आजही आठवतो तो मैत्रीचा अनमोल स्वर्ग. शिक्षकांच्या त्या शब्दातून आयुष्याचे धडे मिळाले, कष्टाच्या या प्रवासातून मग यशाचे मार्ग कळाले. आज आलोय पुन्हा तिथेच, आज आलोय पुन्हा तिथेच, पण हाती पोरखेळ नाही, जबाबदारीचे ओझे आहे, पण जुनी ती वेळ नाही. तरीही या मातीचा गंध मनाला उभारी देतो, तरीही या मातीचा गंध मनाला उभारी देतो. शाळेचा हा कट्टा आजही जगण्याची नवी जिद्द देतो. कधी विसरू न शकणारे ते सोनेरी क्षण, कधी विसरू न शकणारे ते सोनेरी क्षण, आज मोठे झालो तरीही मनात तेच लहानपण होते. पुन्हा एकदा जगूया चला तीच निरागस नाती, जिथे विरघळतो होती आपली मायेची साधी माती, मायेची साधी माती. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार की तुम्ही आपल्या स्नेहमेळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, आणि मान्यवरांचे खूप खूप आभार की तुम्ही वेळ काढून स्नेहमेळ्याच्या कार्यक्रमाला आलात, आणि सगळ्यांसाठी खूप खूप ऋणता कृतज्ञता व्यक्त करते आणि मी माझी इथं मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आदरणीय मुख्याध्यापिका सौ ठाकरे मॅडम, माझे प्रिय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आज या माजी विद्यार्थी श्रेय संमेलनाच्या निमित्ताने आपण सगळे पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. इथे उभा राहिल्यापासून पुन्हा बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. वर्गातले ते खोडकर्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रासोबतचे ते सुंदर दिवस, त्या आठवणी आज ते उजाळा देण्यासाठी मी एक छोटीशी कविता करतो. आम्हाला तेव्हा शाळा आणि शिक्षक नको होते, आम्हाला तेव्हा शाळा आणि शिक्षक नको होते, कारण आम्हाला काहीच येत नव्हते आणि आमचे प्रयत्नही शून्य होते. खेळाच्या तासाला अर्धा तास तेवढे मन प्रसन्न होते. पुढचा तास कुणाचा यावर आमचे लक्ष होते. खोटे काय सांगावे हे बी आम्हाला कळत नव्हते. विनाकारण पोटात दुखायचे आणि छातीत दुखायचे, आणि लयच त्रास झाला तर डिगी डॉक्टर जवळच होते. पण आज समजते सर, शिक्षक आमचे खूप प्रेमळ होते. वर्गात शिक्षक आले की वातावरण एकदम टाईट होते. नसले काही येत तरी भीतीने हात आमचे वर होते. तू सांग म्हटलं तर पाठांतराचे नाटक करत होते. एकाच शब्दावर गाडी अडकत होती, कारण पुढचं काही सुचतच नव्हते. जीवाच्या आकांताने सर्व शिक्षक शिकवत होते. आमची अभ्यासिक मानसिकता गंजलेली होती. तिला पॉलिश मारायचे काम हे सगळे आमचे शिक्षक करत होते. आई पप्पा मोलमजुरी करून आम्हाला सर्व पुरवत होते. पण कुठं थोडंसं कमी पडलं तर आम्हाला ते जमत नव्हतं. पण त्यांचा जगण्याचा संघर्ष बघून आमचे डोळे पाणवत होते. तेव्हा कुठे सर आमचं मस्तक थोडं सुधरत होते. पण आज समजले सर आम्हाला, ह्या जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा ते आमचे दप्तर लय हलके होते. धन्यवाद. माजी विद्यार्थी 1998च्या मंचावर बॅच उपस्थित राजेश भालेराव आता आपलं मनोगत आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय चौगुले साहेब, त्याचप्रकारे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका, ज्यांना आपण शाळेच्या काळापासून बघत आलेलो आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांशी आपुलकीने बोलणे, विचारपूस करणे हा मॅडमचा स्वभावच आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपल्या मुख्याध्यापिका मॅडमसाठी झाल्या पाहिजे. मित्रांनो, अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. या झोपडपट्टीमध्ये कमी फीची शाळा जर कुठली असेल तर ती आपली प्रबोधनकारी विद्यालय. मला तरी आठवत नाही मी 100 रुपयाच्या वरती फी भरली असेल माझ्या वेळेला. त्यामुळे या शाळेने मला घडवले, या शाळेने मला संस्कार दिले, या शाळेने मला शिस्त शिकवली आहे. त्यामुळे मी या शाळेचा मनापासून
मनापासून आदर करतो आणि सन्मान करतो. आणि या शाळेसाठी आपले संस्थापक आदरणीय चौगुले साहेब यांनी देखील जे कष्ट घेतले, जो पुढाकार घेतला, तो मला वाटत नाही या नवी मुंबईमध्ये कुठल्या नेत्यांनी घेतला असेल. त्यामुळे मी साहेबांचा देखील तेवढाच आभार व्यक्त करतो. या शाळेमध्ये शिकताना मित्रांनो तुम्हाला एकच सांगेल, आपल्या विद्यार्थ्यांचा जसा आपण आपल्या आई वडिलांचा आदर सन्मान करतो तसंच आपल्या शिक्षकांचा देखील आदर सन्मान आपण केला पाहिजे. आणि मला वाटतं बऱ्यापैकी विद्यार्थी सगळे इथं आलेत कारण तुमच्या मनामध्ये ती तळमळ आहे, शाळेबाबतीत तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही आज इथे आहात. तर त्या आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं मला आवर्जून स्वागत करावंसं वाटतं आणि आभार व्यक्त करावंसं वाटतं. सांगेल की आपल्या शाळेला विसरू नका. काही विद्यार्थी असतील ज्यांना ऍडमिशन करायचं असेल, काहींचा फीचा प्रॉब्लेम असेल, आपल्या शाळेशी संपर्क करा, ठाकरे मॅडमशी संपर्क करा, आदरणीय चौगुले साहेबांशी संपर्क करा. आपली शाळा ही नेहमी गरजू विद्यार्थ्यांना मदत करते, हा आपल्या शाळेचा रेकॉर्ड आहे. बस जाता आता एवढंच सांगतो, शाळेला विसरू नका आणि तरुण मित्रांना विनंती करेन, व्यसनापासून 2 हात लांब राहा. जय भारत, जय भीम. ज्ञानरूपी जरा आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ ठाकरे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द व्यक्त करावे. आज 28 मार्च रोजी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्याचा साधारणतः विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही ठरवलं आणि आज हा सोहळा याची देही याची डोळा पाहायचं योग आला. तर या सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपल्या शाळेचे प्रेरणास्थान आधारस्तंभ किंवा सर्वांचे लाडके माननीय श्री चौगुले साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे जे पुढचं कार्यभार बघणारे मुलं आहेत मम्मी शुभम आणि आपल्या प्रभागाच्या नगरसेविका चांदणीताई. आवडते मज मनापासूनी शाळा जी लाविते माऊली सारखा लळा. ही शाळा म्हणजे एक मंदिर आहे, ही शाळा एक पवित्र वास्तू आहे. या शाळेच्या वास्तूमध्ये, या शाळेच्या प्रांगणामध्ये एका छोट्याशा 4 वर्गाच्या भिंतींमध्ये वर्ग भरून साहेबांनी एक मोठं स्वप्न बघितलं होतं की मला या ठिकाणी राहणाऱ्या जे उच्च शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नाही तेवढ्याच दर्जाचं शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी मला शाळा चालू करायची आहे. आणि वारे मॅडम, आगोळकर मॅडम आणि थोराते मॅडम यांना घेऊन साहेबांनी ते स्वप्न या ठिकाणी रोवलं. आणि त्यानंतर आम्ही सर्व शिक्षक त्या ठिकाणी जॉईन झालो. 97 पासून 7 विद्यार्थ्यांपासून तर 65-66 पर्यंतचे पट येईपर्यंत इव्हन अजून तुकड्याही वाढल्या असतात, थोडं जागेच्या कमतरतेमुळे ते होऊ शकले नाही. परंतु एकेका वर्गात 70-70, 72 मुलं आम्ही बसवलेले 2-2 तुकड्यांचे. हे सगळं स्वप्न साकार करण्यासाठी साहेबांची महत्वाकांक्षा त्या ठिकाणी खूप महत्वाची होती. हा सोहळा बघण्याचा योग मला आला तर खरं माझे डोळे पाणावतात ह्या भावनेने सुद्धा. तर या शाळेविषयीची जी ओढ आहे तुमची ती कायम असते. कारण जी शाळा आपल्याला लळा लावते, जी आपल्याला शिकवते, जी शाळा आपल्या ज्ञानाचं मंदिर असते, जे शिक्षक आपले संस्कार करत असतात ते आपल्या आयुष्याच्या पटलावरचा खूप महत्त्वाचा भाग असतो. तो असा कोरला जातो की त्याची ओढाळ मन आपल्या त्या शाळेकडे नेहमी धाव घेत असतो. आणि याच संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपण हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी संपन्न केलेला. एक आंतरिक ओढीने, एक आंतरिक उर्मीने या ठिकाणी तुम्ही गोळा झालात. कारण शाळा संपली, 10वी झाली की सर्व सवंगडी पांगतात इकडे तिकडे. आणि आयुष्याच्या जेव्हा तुम्ही शाळेमध्ये शिकत असतात, घंटागणित तास बदलतो, इतिहासाचा येतो, गणिताचा येतो, भूगोलाचा येतो, तिथे तुम्ही अरिस्टॉटल शिकता, ज्ञानोबा शिकता, तुकोबा शिकता, गणिताचे पाढे शिकता, सरांचा मार खाता उशिरा आले की तहसीलदार सरांसारखा एक हिटलर तुम्हाला वाटत असेल की सर आम्हाला खूप मारायचे. पण त्याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल की जेव्हा तुमचे मुलं घरामध्ये गडबड करतात तेव्हा तुम्ही घरामध्ये काठी घेता की नाही मारायला. तर हे सर्व शिक्षण घेत असताना या संस्काराची जी मूल्य, या संस्काराची बीजं जी तुमच्या रोवली गेलेली आहेत, जे संस्कार तुमच्यावर झालेले, शाळेत आई वडील तुम्हाला घरी संगोपन करतात, संस्कार करतात. त्याचबरोबर खूप महत्त्वाचा वाटा असतो शाळेचा. शाळा ही तुम्हाला घडवत असते, शिकवत असते. शिक्षक तुम्हाला रागवतात, ओरडतात, तुमच्या कंप्लेंट येतात, आम्ही सॉल्व्ह करतो, हे सगळं चालत असतं. परंतु त्यावेळेला तुम्ही अबोध असतात, एक निरागस असतात. त्यावेळेचं तुमचं वय असतं की तुम्हाला शिक्षकांचा कदाचित रागही येत असेल. परंतु हे
सर्व घडत असताना तुमच्या आयुष्याच्या लक्षवेधी ज्या काही भूमिका आहेत या शाळेतून शिकून तुम्ही बाहेर जाऊन काय करणार आहे. पहिली ते दहावीपर्यंत, 10वी नंतर मग तुम्हाला टर्निंग पॉईंट आहे, तुम्ही काय करायचं, तुम्ही कुठे जायचं. तोपर्यंत तुम्ही एक शाळकरी विद्यार्थी म्हणून खूप अबोध असतात, फार जास्त ज्ञान तुम्हाला नसतं. जेव्हा तुम्ही 11वीत जाता, 12वीत जाता आणि ते गेल्यानंतर मग तुम्हाला कळायला लागतं की मी काय केलं पाहिजे, मी कोणत्या क्षेत्रात गेलं पाहिजे. काही जण आवडीच्या क्षेत्रात गेले असतील, काही जण त्यांना नको असेल परंतु आईवडिलांनी तिकडे पाठवलं असेल. परंतु या सर्व गोष्टीतून सुद्धा तुम्ही काय केलं, पुढे गेलात. तुम्ही तुमचं स्थान, कुटुंबाची जबाबदारी, जसं यांनी सांगितलं की आमच्या आईवडिलांचं जी परिस्थिती होती ती आमच्यासमोर आली आणि म्हणून आम्ही त्याप्रमाणे घडत गेलो. आपण ज्या मुशीतून घडत जातो, आपल्या समोर जी परिस्थिती असते त्या परिस्थितीतून आपल्याला काय करायचं असतं, पुढे जायचं असतं. अशा या पद्धतीने तुम्ही कितीही उंचीवर पोहोचलात तरी आपला समाज, आपले बांधव, आपले आईवडील, आपले शिक्षक, आपला परिसर, आपली शाळा याला कधीही विसरू नका. मला मगाशी काही विद्यार्थ्यांशी बोलताना खूप रडायला आलं होतं की ठीक आहे, मला पुढच्या वर्षी रिटायर व्हायचं आहे, पण कमीत कमी माझ्या ही जी मुलं आहेत ही मला भेटायला तरी आली. याच्यासारखं मला भावनाचा अतिरेक होत होता मगाशी की माझे सर्व विद्यार्थी मला भेटायला आलेत. तुम्ही खूप चांगले उंची गाठा, चांगल्या आयुष्यात काहीतरी करा, खूप मोठे व्हा आणि मोठे होऊन आपलं नाव कमवा, शाळेचं नाव कमवा, शिक्षकांचं नाव कमवा. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. खरं तर ठाकरे मॅडम आणि चौगुले साहेबांचा आभार मानेल. आज त्यांच्या साहेबांनी सांगितलं की सगळ्या विद्यार्थ्यांना भेटायचं आहे. मला वाटतं 98च्या बॅचचे सगळेच विद्यार्थी त्यापासून पुढचे. आणि खरंच मॅडम ही एक चांगली संकल्पना होती, कारण की एक जे घडतात म्हणजे जे विद्यार्थी 9वी पहिलीपासून ते 10वी, 10वीपासून ग्रॅज्युएशन, इंजिनियर, आता भाषण करत असताना काही विद्यार्थी बोलले की कोण पोलीसमध्ये, कोण सोशल कामामध्ये, कोण IT इंजिनियर आहे, कोण परदेशी गेले. म्हणजे ह्याच्याने एक निश्चित होतं की जसं परमेश्वराने आपल्याला हे सुंदरसं जीवन दिलं आहे आणि आपल्याला घडवणारे आपले सगळे टीचर्स आहेत. आणि आपल्याला वाटतं म्हणजे आज मी पण मला वाटतं पहिली दुसरीत असेल, मी पप्पांसोबत यायचो, फोटो बघतो मी नेहमी ठाकरे मॅडम असायचे, म्हणजे त्यांच्या पाठोपाठ मी नेहमीच येत राहिलो, म्हणजे प्रत्येक वर्षी येत राहिलो. आणि जरी आपली ही शाळा आपल्या या वाडी वस्तीत असेल, पण ह्याच्याने एक मेसेज जातो की शाळा छोटी असो किंवा 5 स्टार असो असं काही नाही आहे. आपल्या मनात आणि आपण जसं आपण एन्व्हायरमेंटमध्ये वाढतो, कारण की हे एक छानशी आपली वाडी आहे. जर तुम्ही कॉलनीत गेला तर सगळे फोन, आताचे मुलं नुसतं फोन, रील, ह्या सगळ्या गोष्टीत आहे. इथं जे शिकणारे विद्यार्थी परिस्थितीप्रमाणे आपल्या मात करून आपल्याला काहीतरी बनायचं आहे. आपल्या आईवडिलांना फ्लॅटमध्ये जायचं, घेऊन जायचं, गावी बंगला बांधून द्यायचे, अशा विद्यार्थ्यांची स्वप्न असतात. या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण मला एक अभिमान वाटतो आपल्या प्रबोधनकार विद्यालयातले सगळे स्टुडंट्स आहेत इथं, सगळ्यांना मी सल्यूट आणि शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. आणि इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. शाळेचे देवा स्वप्नातही सोबत येतात, पुन्हा तोच इतिहास घडवूया, साऱ्या आठवणी मनात साठवूया. आपल्या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय चौगुले साहेब यांना विनंती की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. प्रबोधनकारचे सर्व विद्यार्थी, त्यांचं स्नेह संमेलन. तर पहिलं तर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक आठवणीतला दिवस असेल. मी अजून पुस्तक लिहायला घेतलं नाही, पण आता 1-2-4 वर्षात पुस्तक लिहायला चालू करणार आहे. तेही तारीख मी आठवणी ठेवेन. खरं पाहिलं तर माणसाला जगत असताना काही गोष्टी माणसाला जगणं हे पण शिकायला पाहिजे. मी माझ्या आयुष्यामध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीने जगत आहे. मी कधी कधी माझ्या मुलांना सांगतो, काळ वेळ हे कोणासाठी थांबत नसते. की मला माहिती आहे आजचा दिवस उद्याला कोण पाहणार हे कोणी काही सांगू शकत नाही. आज मी जरी अध्यक्ष असलो तरी सुद्धा या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, त्यात ठाकरे मॅडम असेल, तावडे मॅडम असेल, देवकर सर असेल, तहसीलदार सर असतील, बाकीचे सर्व असतील,
या ठिकाणी व्यवस्थे मॅडम सुद्धा इथं आलेले आहेत. प्रबोधनकार विद्यालय आम्ही चालू केली, ठाकरे मॅडम आहेत, सर्व शिक्षक वर्ग आज खुशी आनंदामध्ये आहेत. तोच आनंद आम्हाला चालला. मी आणि ठाकरे मॅडम बसलेलो असता, मी 10वीच्या बॅचला मागच्या वेळेस आलो. मी प्रत्येक, मला वाटतं आजपर्यंत माझं रुटीन आहे की मी प्रत्येक 10वीच्या सेंड ऑफला मी हजर राहतो. तर या वेळेस आलो तर मी मॅडमला बोललो, मॅडमनी बोलले नाही साहेब मी बोलवते सर्वांना. मी बोललो तुमच्या टचमध्ये आहेत विद्यार्थी? हा मॅडम बोलले माझे सर्व विद्यार्थी माझ्या टचमध्ये आहेत. आणि ही आपुलकी आहे. ममितनी सांगितलं तसं आम्ही युरोच्या ऑडिटोरियम मध्ये आम्ही गेट टुगेदर घ्यायचं ठरवलं होतं. काय एअर कंडिशन आहे, चांगले मुलं आता, पण मुलांना इथल्या मातीमध्येच पाय टेकवायचं होतं. तर त्याच्यामुळे आपण काय बोलू शकतो. माय बोलले, तो मॅडम बोलले नाही आपल्या मुलांना इथं जायचं. बोलू आपण मंडप टाकू बोला. मी मम्मीशी बोलताना, बहादूरशी बोलत असताना मी बोलत होतो त्या कोपऱ्याला हाय टेन्शनची जागा त्या कोपऱ्याला मिळते का बघ. आज इथं बोललो बाहेर बसल्यानंतर केवढं गरम होतं ते मला समजतंय. पुढच्या वेळेस आपण सेंडअप ठेवू ना, एअर कंडिशन हॉल इथं तयार असेल. मम्मीतलं मी आताच बोललो, मम्मीशी बोलत असताना, बहादूरशी बोलत असताना मी तेच बोललो, बहादूर त्या कोपऱ्याला आपण घेऊया बघा 25/60-70 असं ठेवू की जेणेकरून इथं पण आपल्या पॅरेंट्स लोकांना त्याचा उपयोग होईल. असं काहीतरी आपण करू. पण ज्यावेळेस विजय चौगुले मनात ठरवतो त्यावेळेस 100% होतं. एक वेळ हाय टेन्शन लाईन पण सरकवेन आणि इथंच मोठी मी माझी विद्यालय उभी करेन आणि युरो सारखी 5 स्टार विद्यालय इथं उभं करेन. फिगोर गरिबांसाठी विद्यालय. ठाकरे मॅडम वारंवार बोलतात मला, म्हणजे ठाकरे मॅडम दिवसत होते मी रिटायर होणार आहे. आता ठाकरे मॅडमला मी रिटायर कसा होऊन देणार. आता एवढे इन्स्टिट्यूट आपल्याकडे आले, प्रबोधनची सुरुवात झाली, ह्या शाळेपासून सुरुवात झाली आपली. आता मोठ्या मोठ्या शाळा उभ्या आहेत. लोक चांगले लोक आपली शाळा बघायला येतात. युरो स्कूलचा राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त आपण मुवमेंट ठेवलेलं चांगलं. आणि मला माहिती आहे जे काय करायचंय, आज हॉस्पिटल आहे, सर्व गोष्टी आहेत. विजय चौगुलेकडे काय नाही, पण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. माझ्यापर्यंत नको असायला. मी उपभोग घ्यायचा आम्ही घेतोय ना, गाड्या हे ते, पण त्याचा उपयोग आपल्या सर्वसामान्य लोकांना किती होईल त्याचं आपण हे करायला पाहिजे. माऊनी सांगितलं तसा कोण तो मुलगा आशिष, अशी आपली बहुतेक लोक. एका दिवशी मी मीटिंग मध्ये होतो, मला माहित नाही कुठल्या आपल्या साहेब बंदोबस्त होत्या, त्या पोलीस मध्ये बंदोबस्त होत्या. साहेब मी तुमच्या शाळेमध्ये मी शिकले, बरं वाटतं, आनंद मिळतो. आणि तुम्हाला कालच मी या ठिकाणी शिंदे मॅडम आम्ही सर्वजण मीटिंगला होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्ही सर्वजणांनी ठरवलेलं आहे. लवकरच त्याचा मला वाटतं GR सुद्धा निघेल. आता आपण स्वस्त बसणार नाही. तुम्हाला सर्वांना हक्काची घरं, 1 बेड हॉल किचन, मोठ्यातली मोठी घरं मिळवून देण्याचा हा विजय चौगुलेचा संकल्प आहे आणि तो इथल्या लोकांना आम्ही मिळवून देणारच. आज एवढा डेटा सेंटर आला इथं आणि त्याच्या बाजूला आपली झोपडपट्टी, हे आता स्वतः शासनाच्या माध्यमातून त्या सर्व गोष्टी घडतील. आज तुम्ही ठाकरे मॅडमनी बोलवलं, मॅडम तुम्ही सर्वजण आलात त्याच्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानतो. असंच हसत खेळत राहा, आयुष्य असंच आनंदात जगत राहा. परत कधी प्रबोधनची आठवण आली, ठाकरे मॅडमची आठवण आली तर खरोखरच या. पण पुढच्या वेळेचा जो आपला गेट टुगेदर असेल तो एअर कंडिशन हॉलमध्ये असेल असं या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो. उरलेला कार्यक्रम आपण काही वेळातच संपवणार आहोत आणि मग त्यानंतर स्नेहभोजनाचा आनंद घेणार आहोत. धन्यवाद. कृपया जेवढे या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत पालक देखील स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही कळकळीची विनंती आहे. विनंती करते.
नीरज जवळे यांनी सौ वानखेडे मॅडम यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. आमच्या शाळेच्या सर्वात ज्येष्ठ शिक्षिका थोराते मॅडम, सौ वानखेडे मॅडम यांचा सत्कार गौरव गोरे करतील अशी मी त्यांना विनंती करते. अमोल भोसले यांनी आतंकर सरांचा सत्कार करायचा आहे. दीपक शाळेची घंटा वाजवून ज्यांनी वेळेचं महत्त्व शिकवलं, आपल्या कष्टाने ज्यांनी सरस्वतीचं मंदिर शिकवलं, अशा आमच्या लाडक्या पगारवाढीचा सत्कार माजी विद्यार्थी संध्या भालेराव यांच्या होत आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. धन्यवाद. यानंतर या शाळेचे शिपाईबाई जयदेबाई यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यानंतर सागेबाई कुठे असतील त्यांनी वरती पटकन. जयदेबाई यांचा सत्कार पौर्णिमा शिरसाट करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर बाई यांचा सत्कार शबनम शेख यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. 1998च्या बॅचचे माजी विद्यार्थी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ठाकरे मॅडम यांचा सन्मान करत असताना इथे आपण पाहत आहात. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माजी विद्यार्थी जे स्नेह भोजनाचा आनंद घेत आहेत तेही सगळे उत्सुक आहेत का? हो बालाजी कांबळेसाठी सर्वच विद्यार्थ्यांनी पुनश्च टाळ्या वाजवून स्वागत. आमच्या 2000 बॅचच्या विद्यार्थ्यांनी इथे जेवण घेतात. आपण पाहू शकतो शाळेने इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी कृपया लवकर व्यासपीठावर यायचं. सौ ठाकरे मॅडम यांना विनंती पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे शाळेतर्फे. आपण पाहू शकता सर्व विद्यार्थी हे जेवताना इथे आपल्याला दिसत आहेत. सोमेश्वर, स्मिता वटकार, शुभांगी आज सकाळपासून ती खूप मेहनत घेते. एक क्षणही अजून बसलेली नाही आणि सगळी जबाबदारी रुपालीने तिच्यावर सोपवली. हे सर्व विद्यार्थी ज्यांनी आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद आवटे याने बॅनर आणि सेल्फी, मला वाटतं अजून सेल्फीचा कोणी आनंद घेतलेला नाहीये. त्याने सकाळपासून मेहनत करून सेल्फी पॉइंट बनवलेला आहे. प्रत्येकाने सेल्फी पॉइंट मध्ये जाऊन आपले फोटो घ्यायचे. तर मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाची इथे सांगता होत आहे. आमचा जो माजी विद्यार्थ्यांचा जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता तो आता इथे संपन्न होत आहे. सर्व माजी विद्यार्थी इथून आता आपली 20-25 वर्षाची आठवण ही सगळी भेटलेलो ती घेऊन आपापल्या घरी परतत आहे. आशा करतो व्हिडिओ आपण संपूर्ण पाहिला असाल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.